नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आश्रमशाळेत 1,500 शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टल विना होणार भरती, कला, क्रीडा, संगणक शिक्षकांना मिळणार न्याय. राज्यातील अनेक आश्रमशाळांमध्ये कला, क्रीडा आणि संगणकाचे हजारो शिक्षक कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. राज्यात 1,497 जागेसाठी शिक्षकांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल विना राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांना न्याय मिळणार आहे. राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये शिक्षकांची भरती होत आहे. त्यातच आश्रमशाळेत शिक्षकांची भरती करावी अशी मागणी शिक्षकांतून होत होती. त्या मागणीला अखेर यश आले असून लवकरच पदे भरली जाणार आहेत. राज्यात अनेक आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये कंत्राटी पद भरतीवर येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आणि कायम करण्याचा धोका टाळण्यासाठी शासकीय आश्रमशाळेमध्येही समग्र शिक्षाच्या धर्तीवर शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या शाळेमधील संगणक, क्रीडा आणि कला विषयाच्या एकूण 1,497 शिक्षकांची पदे निविदास काढून बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आश्रमशाळेमध्ये शिक्षकांची भरती होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरतीच झाली नाही. शिक्षकांची रिक्त पदे: कला शिक्षक 499, क्रीडा शिक्षक 499, संगणक शिक्षक 499, टोटल एकूण 1,497 जागा आहेत. या कारणाने रखडली होती भरती. राज्यातील आश्रमशाळेतील भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडली होती. तसेच आदिवासी क्षेत्राच्या परीक्षा बंदीसह इतर कारणांमुळे प्रक्रिया रखडली होती. मात्र न्यायालय निकाल लागल्याने भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून होणार परीक्षा: राज्यातील बहुचर्चित आश्रमशाळेतील शिक्षकांची पदभरती करण्यासाठी येणाऱ्या अडचणीला मात करून अखेर सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभागांनी मंजुरी दिल्यामुळे हजारो पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाणार आहे. क्रीडा, कला आणि संगणक शिक्षक हे गेल्या अनेक वर्षांपासून आश्रमशाळेत कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. आश्रमशाळेत शिक्षक भरती काढल्याने कंत्राटी शिक्षकांना कायमस्वरूपी होण्याची संधी मिळणार आहे. अनेक वर्षे तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी मिळाल्यावर त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटेल. प्रशांत शिरगूर, राज्य उपाध्यक्ष, डी.एड.बी.एड असोसिएशन. काही वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने शाळेवर काम करत आहे. आश्रमशाळेत कायमस्वरूपी पद भरती केल्यास व परीक्षेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू झाल्यास आश्रमशाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळणार आहे. धनाजी काशीद, कला